बोला. काय राव किती 30 वर्षानं गाठ पडली. एवढा एवढा होतो मी. शेट्याच्यात काम केलं 4-5 वर्ष. 5 पैसे पगार होती त्यावेळेला, परवडत नव्हतं म्हणून पुन्हा पुण्याला गेलो का निघून. पुण्याला गेल्यावर 3 वर्ष हॉटेलात काम केलं मी. हॉटेलात काम केल्यावर म्हणलं हॉटेलात काय आता होणार आहे, म्हणून सारखं डोक्यात याड असायचं. आई बापाचं प्रेम कसं काय व्हायचं, कर्ज कसं भेटायचं. पुन्हा मी किन्नरकीत गेलो, 3 वर्ष किन्नरकी केली. 81, 82, 83 पर्यंत किन्नरकी केली. 83 मध्ये मला लायसन मिळालं. 83 पासून मी 10 वर्ष दिल्ली लाईन केली, 10 वर्ष मुंबई लाईन केली, 10 वर्ष मी बारामती ते केरळ लाईन केली. आणि नंतर 5-6 वर्ष माझ्या असेच माझ्या घरच्या गाड्यात गेलं, मध्ये त्यात मी डब्यात गेलो. नंतर पुन्हा मी काय केलं, करोनाच्या काळात मला लय तारांबळ व्हायला लागली. परत मी 1-2 महिने खुरपाई गेलो इथं पाहुण्या रावळ्याच्यात. परत डोक्यात असा विचार आला, आता काय करावं. पण मला ही 3 वर्ष हॉटेलात काम केलेलं ते माझ्या ध्यानात होतं. मी लगेच म्हणलं जाऊ दे आता हॉटेलच खोलू, काय एकदा उजळल नाही तर मावळल म्हणलं. मग ते काळ्यांनी मला जागा दिली. तिथं मला थोडा जागा दिल्यावर मी चालू केल्यानंतर जी कोरोनामध्ये जी लोक होती, कुठंच काय मिळाना, होगलेकडेच मिळतंय म्हणायची. लोंढायची लोटा माझ्याकडं वड्याला. जरा कमी करावं. बंद करा 2 मिनिटं बंद करा. मग तुम्हाला सांगतो, माझ्याकडे लोंढायचा सुया घेऊन मला म्हणायचे करोना होईल. मी म्हणायचो पांढरंग मला असं बी जगायचं नाही ना असं बी राहायचं नाही करोनामध्ये. मी त्या लोकांना वडा फुकट बी द्यायचो, पैसे बी द्यायचे, काय विचारच करत नव्हतो. मला फक्त ऍडव्हर्टाईज करायची होती वड्याची. सगळीकडे होगले वडा झाला. परत पोलिसांनी मला नेलं. त्या बिचारीनं मला नेम्या वाटतनं सोडून दिलं बरं का. कोण कासाना तिने मला लय साथ दिली. परत आले म्हणलं खोलू नका, पण परपंच चालवायचा कसा खोलू नका म्हणून. अहो घरात काहीच नाही तर चालवायचं कसं, उद्योग काय करायचा. पुन्हा अनेक हॉटेल खोललं, चालू केलं. 2 दिवस तर लोक उपाशी मेले. मला म्हणायचे कुठे गेला. म्हणलं आता मला पोलिसांनी धरून नेल्यामुळे बदल केलं. परत चालू केल्यावर मला शेजारी पाजारी ताप द्यायची, ही माणसं येते आता आम्हाला करोना होईल, ही होईल. पण मला दया यायची हो त्यांची. मी त्यांना द्यायचो वड, पैसे द्यायचे मला. कधी आज देतो उद्या देतो, पण आणून द्यायचे. त्याच्यानंतर जे फॉर्म मध्ये आलो वड्याला, आजपर्यंत मला पांडुरंगाने भरपूर साथ दिली. आणि मला कधीच कसल्याच धंद्यात साथ नाही मिळाली. डब्यात 3दा गेलो, 3दा वर आलो. पण वड्यापासून माझ्या हॉटेलपासून ह्या लक्ष्मीपासून 1 नंबरच झालंय माझं. आता ह्या वडापाव करून ह्याच्यावर काय काय मिळवलं, काय केलंय? अगा वडापाव करून माझी जमीन अडकलेली सोडवली, ऐकून घ्या. आणि नंतर म्या पुरींची काय आधीच लग्न केलेली ती. बाकी काय सगळं ड्रायव्हरकीत मी भरपूर कमवलंय. तसं काय ह्या धंद्यावर काय नाही. पण ड्रायव्हरकीत मी जेवढा पैसा कमवला तेवढा गाडी मालक होऊन कमवला नाही. ड्रायव्हरकीत मी बंगला बांधलाय, पोरींची 3 लग्न केली नुसतं ड्रायव्हरकी करू ना. आणि माझ्या कर्ज झालं 25 लाख. ते मी ड्रायव्हरकी करून रातना दिवस करून मी पैसे दिले त्यांना, 5 देऊन 10 देऊन असं कर्ज पार केलं. कर्ज पार करून मी हॉटेल चालू केलं. कारण त्याच्या आधी मला हॉटेल चालू करताच येत नाही. कर्जवाल्याने मला खाऊनच दिलं नसतं. अटल 25 न्यूज, सोलापूर, अकलूज.